श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज दसरा. 3.5 मुहूर्तांपैकी एक सुवर्ण मुहूर्त. शक्ती उपासनेच्या नवरात्रीनंतर येणारी दशमी म्हणजेच विजयाचं प्रतीक. त्यामुळे आज विजयादशमीचा सण अर्थात प्रत्येकासाठीचा शुभमुहूर्त. आज घरोघरी पक्वानं रांधलं जातं. तसंच शुभमुहूर्तावर नव्या वस्तूंचीही खरेदी केली जाते. आजच्या दिवसाचं औचित्य साधून राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजनही केलं गेलंय. या कार्यक्रमांचा आढावा घेतानाच आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण दसऱ्याचं महत्त्व देखील जाणून घेणार आहोत. दसरा म्हटलं की सरस्वती पूजन, शस्त्रपूजन, सोनं लुटणं अर्थात यामुळे कांचन म्हणजेच आपटा या वृक्षाला आज दिलेलं विशिष्ट स्थान याविषयी आपण संस्कृत विषयाच्या जाणकार आणि निरूपणकार धनश्री लेले यांच्याकडून अधिक जाणून घेऊयात. सर्व श्रोत्यांना विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण सोन्याची पानं म्हणजे आपट्याची पानं सोनं म्हणून देतो किंवा सरस्वती पूजन करतो, शस्त्रपूजा करतो. आजचा दिवस भारतीय संस्कृतीसाठी आणि भारतीयांसाठी खूप महत्वाचा आहे. का बरं आपट्याची पानं आपण सोनं म्हणून देतो? तर रघुराजाची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. वरतंतूंचा शिष्य कौत्स, या कौत्साकडे म्हणजे कौत्साची इच्छा होती की आपल्या गुरूंना आपण काहीतरी दिला पाहिजे. गुरु म्हणाले की अरे तुझं शिक्षण हेच माझं दक्षिणा आहे, माझी गुरुदक्षिणा. नाही म्हणाले गुरुजी काहीतरी मागा. त्यावर वरतंतूंनी सांगितलं मग मी तुला 14 विद्या दिल्या, त्या प्रत्येक विद्येचे 1 कोटी असे 14 कोटी तुम्हाला दे. आता त्या विद्यार्थ्याकडे एवढं कसं असायचं ना, म्हणून मग तो गेला रघुराजाकडे. रघुराजा म्हणाला अरे खरं तर मी तुला देऊ शकलो असतो, पण काही दिवसांपूर्वीच मी यज्ञयाग केले, दानधर्म केलेले आहेत, त्यामुळे आता एवढं द्यावं एवढं माझ्याकडे नाही. पण तू आलायस तर मी तुला विनमुख परत पाठवणार नाही. थांब जरा 3 दिवस थांब. आणि मग रघुराजानं इंद्रावरती चढाई करण्याची तयारी सुरू केली. ही बातमी जशी इंद्राला कळली तसं इंद्र म्हणाला नाही हे युद्ध नाही होता कामा. आणि म्हणून इंद्राने कुबेराला विनंती केली आणि कुबेरानं रघुराजाच्या नगरीच्या बाहेर असणाऱ्या 2 झाडांवरती सोन्याची वृष्टी केली. ते झाड होतं, एक होतं शमीचं आणि दुसरं होतं आपट्याचं. मग कौत्साकरवी जे सगळं धन कुबेराने दिलं होतं ते सगळंच्या सगळं गुरूंना पाठवून दिलं. आणि खूप धन जास्त होतं. तेव्हा रघुराजा म्हणाला कौत्साला, कौत्सा हे सगळं धन घेऊन जा. कौत्स म्हणाला नाही ते मला नाही, माझ्या जेवढं हवंय तेवढंच मी घेणार. म्हणजे हे किती लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की एवढं सगळं धन तू घेऊन जा म्हटल्यावर कौत्स म्हणाला नाही, माझ्या गुरुजींनी जेवढं सांगितलंय तेवढंच घेईन, वरती 1 मोहर सुद्धा घेणार नाही. म्हणजे असा दाता आणि असा याचक हे पुन्हा होणं शक्य नाही भारतामध्ये. इतकी सुंदर ही जोडी आहे आणि त्याचं कुठेतरी स्मरण ठेवावं म्हणून आपण सध्याच्या काळामध्ये आपट्याची पानं वाटतो. आणि जे धन उरलं कौत्स घेऊन गेला, ते धन रघुराजानं स्वतःच्या तिजोरीमध्ये जमा केलं नाही, तर ते त्यांनी आपल्या जनतेमध्ये वाटलं. म्हणून त्याला सोनं लुटलं म्हणतात. आणि ते खऱ्या अर्थानं रघुराजानं तेव्हा लुटलं. आज परिस्थिती तशी नाही आणि म्हणून आपण त्या आपट्याचं स्मरण ठेवलेलं आहे आणि आपट्याची पानं आपण सोनं म्हणून देतो. शमीच्या झाडावरतीच म्हणजे शमीचं झाडही तितकंच महत्वाचं. गुजरातीमध्ये तर आजच्या दिवशी शमीच्या झाडाचं पूजन केलं जातं. शमीच्या झाडावरती अज्ञातवासामध्ये असताना पांडवांनी 1 वर्षासाठी आपली सगळी शस्त्र वरती लपवून ठेवलेली होती. कारण पांडवांनी जर शस्त्र बरोबर धारण केली असती तर त्यांना कोणीही ओळखू शकलं असतं आणि म्हणून ते होऊ नये म्हणून त्यांनी आपली सगळी शस्त्र ही शमीच्या झाडावरती ठेवली. आणि अज्ञातवासाचा 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ती सगळी शस्त्र काढून घेतली आणि त्यांचं पूजन केलं. कारण आता त्या शस्त्रांसहित कायम पांडव असणार होते. म्हणून आपण शस्त्रपूजन ह्या दिवशी करतो. आणि विजयादशमी म्हणण्याचं कारण असं की आजच्या दिवशी रामचंद्रांनी रावणाच्या लंकेवरती स्वारी करण्याचा निर्णय घेतला आणि ते त्या दिशेनं त्यांनी कूच केलेलं होतं आणि युद्धामध्ये त्यांना त्याच्यानंतर विजय मिळवलेला होता. त्यांनी रावणाचं दहन केलेलं होतं. म्हणजे रावणावरती बाण चालवून त्याचा वध केलेला होता. ह्या सगळ्याचं प्रतीक म्हणून आपण रावण दहन सुद्धा या दिवशी करतो. असं हे एकंदरीत विजयादशमीचं महत्व. म्हणून आजचा दिवस हा सर्व त्यातला प्रत्येक क्षण आजच्या दिवशीचा हा शुभच मानलेला आहे. आज सीमोल्लंघन करावं. आपण ज्या आपल्या कक्षा ठरवून घेतल्या त्याच्या पलीकडे आपल्याला जाता येत आहे का ते पाहावं. आणि आपल्या बुद्धीची आपल्या शरीराची तेवढी शक्ती नक्की असते की आपण आखून घेतलेल्या सीमेच्या बाहेर आपण नक्की पाऊल टाकू शकतो. आजचा दिवस आजचा मुहूर्त त्याच्यासाठी सर्वांग सुंदर असा मानला गेलेला आहे. असं हे शस्त्रपूजन, असं हे विजयादशमीचं महात्म्य आणि अशी आपट्याची पानं. असा हा दसरा आपल्या सगळ्यांसाठी खऱ्या अर्थानं सुवर्णकाळ घेऊन यावा अशी इच्छा व्यक्त करते. श्रोते हो, 1956 मध्ये दिनांक 14 ऑक्टोबर रोजी आलेला दसरा हा समाजक्रांतीची दिशा बदलणारा ठरला. याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणूनही साजरा केला जातो.
आजही दसऱ्याला हजारो अनुयायी नागपुरात दीक्षाभूमीवर येतात आणि बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. बौद्धांमध्ये अस्मितेची जाणीव निर्माण होणं ही एक समाजक्रांती ठरली. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध विकास कामांचा शुभारंभ आज नागपुरात केला जातोय. यासोबतच इतर कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलंय. नागपुरातील मुख्य कार्यक्रमांविषयी माहिती देत आहेत आकाशवाणीचे प्रतिनिधी धनंजय वानखेडे आणि हेमांगी कुलकर्णी. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा आज नागपुरातील दीक्षाभूमी इथं होत असून श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो हे मुख्य समारंभाचे मुख्य अतिथी आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य सुरई ससई यांच्या अध्यक्षतेखाली या समारंभाला थायलंडच्या डॉक्टर अफिनिता चाई चाना तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तसंच नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित आहेत. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं दीक्षाभूमी विकासाचा सुमारे 200 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मान्यता दिल्याचं काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं होतं. त्यानुसार विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा देखील सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाद्वारे दीक्षाभूमी इथं पार पडत आहे. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित आहे. या विकास कामांमध्ये प्रामुख्यानं नागपूर इथं दीक्षाभूमीच्या विकास कामांना 200 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी 110 कोटी रुपयांचं वितरण झालंय. नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरचं लोकार्पण देखील झालं आहे. बुद्धिस्ट सर्किटचा भाग असलेल्या नागपूरच्या चिचोली इथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तुसंग्रहालयाच्या उभारणीला 40 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून कामठी इथल्या ड्रॅगन पॅलेस परिसरातील विविध उपक्रमांसाठी सुद्धा 214 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे ही सर्व कामं करण्यात येणार आहे. दरम्यान आज सकाळी 9 वाजता दीक्षाभूमी इथं मुख्य स्टेज समोर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य आणि समता सैनिक दलातर्फे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई यांच्या नेतृत्वात भिक्खू संघातर्फे हा सामूहिक बुद्ध वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर 22 प्रतिज्ञांचं वाचन करून समता सैनिक दल आणि शाक्य संघातर्फे सलामी देऊन बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. सकाळपासूनच दीक्षाभूमीवर अनुयायांची रीघ लागली असून राज्यभरातून आणि देशभरातून लाखोंच्या संख्येनं अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मध्यवर्ती स्मारकामध्ये अभिवादन करण्यासाठी जमले आहे. ठिकठिकाणी भोजनदानाची व्यवस्था विविध संघटनांद्वारे केली जाते आहे. मनपा आणि जिल्हा प्रशासन यांच्याद्वारे वाहनतळ व्यवस्था, पेयजल, शौचालय यांची व्यवस्था करण्यात आली आहे. काटोल रोडवरील चिचोली इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संग्रहालय असलेल्या शांतिवन इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय नागपूर तर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासावर मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. हे मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन 25 ऑक्टोबर पर्यंत जनतेसाठी खुलं राहणार आहे. श्रोतेहो, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज मुंबईत दादर इथल्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यासाठी गर्दी उसळली आहे. इथं होत असलेल्या कार्यक्रमांविषयी आपल्याला अधिक माहिती देत आहेत मुंबईचे नागसेन कांबळे. 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा. या दिवशी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लाखो अनुयायी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि म्हणून या दिवसाचं महत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मांच्या दृष्टिकोनातून हा पवित्र दिवस मानला जातो. सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दिवशी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बौद्ध अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या आणि या दिवसाचं महत्व धम्मक्रांती घडवून आणली आणि म्हणून सर्वांनी आपले मतभेद विसरून पंचशील ध्वजाखाली एकत्र येणं गरजेचं आहे. या दिवशी चैत्यभूमीला सकाळपासून अनुयायांची रांग सुरू झाली. समन्वय समितीच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पगुच्छ वाहून बुद्ध वंदना सूत्र पठण करण्यात आलं. या दिवशी शुभ्र वस्त्रदान परिधान करून विहारामध्ये आणि वेगवेगळ्या स्थळाला भेट दिली जातात अनुयायांची. चैत्यभूमी परिसरामध्ये नागपूरला जाणे शक्य नसल्यामुळे आपल्या चैत्यभूमीला अभिवादन करण्यात आलं. आपण सर्वांनी या दिवशी
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञाचं अंगीकृत करून आपण आपल्या पुढील आयुष्यामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन, विजयादशमीचं महत्व पाळून या दिवशी त्यांचे विचार आणि त्यांनी सांगितलेला मार्ग प्रत्येक अनुयायांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न करावा. धम्मचक्र परिवर्तन असंच घडो ही बुद्धचरणी प्रार्थना. नमो बुद्धाय. जय भीम. श्रोते हो, विजयादशमीला पाठीवर सरस्वती रेखाटून तिचं पूजन केलं जातं. तसंच या दिवशी आपल्या उपजीविकेच्या साधनांची, यंत्रांची, शस्त्रांची आणि आपण वापरत असलेल्या अवजारांची पूजा केली जाते. यामागे भावना अशी आहे की आपल्या व्यवसायाला देवत्वाशी जोडलं की त्याला नैतिक अधिष्ठान लाभतं. श्रमाला, कार्याला, कर्माला देव मानण्याची मानसिकता यामुळे तयार होते. याच भावनेनं आजच्या मुहूर्तावर नागपूरमधील रेशीम बागेत शस्त्रपूजन झालं. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत धनंजय वानखेडे आणि हेमांगी कुलकर्णी. विजयादशमीनिमित्त आज सकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पूर्व नागपूरच्या भागातून पथसंचलन केलं, ज्याचं निरीक्षण सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं. यानंतर स्वयंसेवकांनी शारीरिक प्रात्यक्षिकांचं प्रदर्शन केलं. विजयादशमीनिमित्त डॉक्टर मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं. स्वयंसेवकांना संबोधित करताना त्यांनी सांगितलं की स्वयंसेवकांनी मणिपूरसारख्या हिंसाग्रस्त भागात अवघड परिस्थितीमध्ये केलेलं कार्य प्रशंसनीय आहे. नुकत्याच नागपुरात पार पडलेल्या C20 परिषदेत भारताचं जगात विशेष स्थान निर्माण झालं आहे, असं प्रशंसनीय काम इथे झालं आहे, असं ते म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला 100हून अधिक पदकं मिळाली. अर्थव्यवस्थेत भारत 10व्या स्थानावरून 5व्या स्थानावर पोहोचला आहे. भारतात स्टार्टअप क्रांती आली आहे. शेती, अंतराळ क्षेत्रासह सर्वच क्षेत्रात प्रगती झाली आहे, असं प्रतिपादन सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी केलं. दरम्यान आपला देश जर गाणं असेल तर संघाचे स्वयंसेवक हे त्या गाण्याची सरगम आहे. अखंड भारताचे विचार आणि संस्कृती सुरक्षित ठेवण्यासाठी RSSचं योगदान अतुलनीय आहे, असं मत यावर्षीचे प्रमुख पाहुणे गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांनी व्यक्त केलं. नागपूर रेशीमबाग स्मृती मंदिर संघस्थानावरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी शस्त्रपूजन आणि पथसंचलन कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. श्रोते हो, देशाच्या उत्तर भागात आज रावण दहनाचा कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणावर आयोजित केला जातो आणि यासाठी मोठ्या शहरांमध्ये खास दशहरा मैदान देखील आहेत. आजच्या काळात रावणासारखे असुर किंवा राक्षस नाहीत, परंतु विघातक शक्ती मात्र मोठ्या प्रमाणावर आहेत. म्हणूनच वाईटावर चांगल्याचा, असत्यावर सत्याचा विजय म्हणून विजयादशमी असंही या सणाला म्हटलं जातं. आपण या सणाचा मूळ हेतू लक्षात घेतला पाहिजे आणि म्हणूनच हा उत्सव साजरा करताना आजच्या काळाशी सुसंगत विचार करायचा म्हटलं तर सगळ्यांनीच आपल्यातल्या वाईट आणि घातक सवयींना सोडून देणं आणि चांगल्या सवयींचा अंगीकार करणं म्हणजेच दसऱ्यानिमित्त आपण केलेलं सीमोल्लंघनच असेल, नाही का? श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर देखील लाईव्ह ऐकू शकता आणि यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या सरस्वती कोळेकर, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर, निर्मिती राजेश शेजवळे आणि निवेदन तुषार पवार.